नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. काही दिवसापूर्वी आदिवासी विभाग भरतीचा एक प्रकारचा आपण काय म्हणतो नमुना आलेला होता. आता तो नमुना म्हणजेच एक प्रकारे जाहिरात आलेली आहे आणि तारीख दिसत असेल मी हायलाईट केलेली आहे 5 ऑक्टोबर 2024 म्हणजे कालचंच हे अपडेट आहे. आणि जे पदं आहेत ते क्लास 2चे आणि क्लास 3चे सुद्धा आहे. मग कोणते कोणते पदं भरल्या जाईल, कोणत्या पदाला कास्टमध्ये किती जागा आहेत, याचा अभ्यासक्रम काय आहेत आणि काय प्लॅनिंग असेल, या सर्व गोष्टी काय आपल्याला आजच्या सेशनमध्ये इथे डिस्कस करायचे आहे. मी रिक्वेस्ट करेल सर्वांना, ही जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वांनी कास्ट पाहिलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण कुठं फॉर्म भरू शकतो, पण तरीसुद्धा आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या जाहिरातीकडे एकदा धावता आढावा मारून घेऊ. तुम्हाला माहिती आहे सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे 2024 मध्ये इलेक्शनच्या पूर्वी आलेली. ठीक आहे, गट ब क्लास 2 नॉन गॅझेटेड आणि क्लास 3ची जाहिरात आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाचल्या असेल तर कुठं कुठं जागा भरल्या जाणार आहे पाहू शकता तुम्ही. नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर, ओके, इतक्या साऱ्या गोष्टीसाठी क्लास 3चे जागा भरल्या जाईल. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि जेवढेही पदं आहेत ते पदंसुद्धा तुम्ही पाहिलेले असेल, तुम्ही कुठं एलिजिबल आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, परीक्षेचं वेळापत्रक पाहायचं आहे आपल्याला. ऑनलाईन पद्धतीनं माझ्या मित्रांनो जे काही आपले अर्ज सुटलेले आहेत ते 12 तारखेपासून म्हणजे 12 ऑक्टोबर दुपारी 3 वाजतापासून तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे. तर 2 नोव्हेंबरपर्यंत लक्ष असू द्या, म्हणजे 12 ऑक्टोबरपासून याची अर्जाला सुरुवात होत आहे. तर 2 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे साधारणतः याची एक्झाम आपण म्हणू शकतो 2 नोव्हेंबरच्या नंतर होऊ शकते. डिसेंबरमध्ये याची एक्झाम जाईल, म्हणजे आपल्याजवळ अभ्यास करायला वेळ आहे. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अपडेट्स असेल किंवा कुठली माहिती असेल तर हे जे ऑफिशियल साईट आहे याला तुम्हाला व्हिजिट करायची आहे. ठीक आहे, म्हणजे अजून एक्झामची डेट डिक्लेअर नाही, पण आपण अंदाजित म्हणू शकतो डिसेंबरमध्ये याची एक्झाम होऊ शकते. आता सरळ सेवेने भरायची जे काही प्रत्येक विभाग गट क चे पदं आहेत, नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील. आता हे जे आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, ओके, हे क्लास 2चं पद आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये ओपनच्या जागा किती आहेत, ह्या एवढ्या मोठ्या पदाच्या जागा खूप सारे निघणार असते, 100, 200 असे 300 एक एक जागा असते. बऱ्याच जागा एक जागासुद्धा बऱ्याच जागा आपल्याला पाहायला भेटत नाही. आता संशोधन सहाय्यक, आता प्रत्येक गोष्टीच्या अशा ॲड आहे बरं, प्रत्येक गोष्टी प्रत्येक विभागाच्या आहेत. हे आपण फक्त नाशिकचं पाहतोय. ठीक आहे, इथं संशोधन सहाय्यक संवर्गाचे 4 जागा आहेत. त्याचबरोबर उपलेखापाल मुख्य लिपिकच्या सुद्धा एकूण 16 जागा आहेत. याचबरोबर हे नाशिकचं आहेत आदिवासी विकास निरीक्षक, ओके, तर याची सुद्धा याचं एकच पद आहे. यानंतर आहे आपल्याला पाहता येईल की वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, हे सुद्धा पद आहेत. त्याचबरोबर लघु टंकलेखक S8, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता टायपिस्टच्या. याच्यात एकूण 3च जागा आहेत. नाशिक विभागाचा आहे. गृहपालच्या सुद्धा 14 जागा आहेत. याचबरोबर गृहपाल स्त्रीच्या 10 जागा आहेत. महिलांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे 10 जागा महिलांसाठी वेगळ्या आहेत. त्याचबरोबर अधीक्षक, ठीक आहे, सुपरिटेंडेंट हा 9 जागा हिच्यासाठी. अधीक्षक स्त्री 17 जागा आहे महिलांसाठी. याचबरोबर ग्रंथपाल 24 जागा. याचबरोबर प्रयोगशाळा लॅबोरेटरी असिस्टंट 12 जागा. कोणत्या कास्टमध्ये किती आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. अपर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे विभागातील रिक्त पदांचा अहवाल आहे हा. वरिष्ठ इथं पाहायचा आदिवासी विकास निरीक्षकच्या एकूण 3 जागा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घरपोच तुमच्या मोबाईलवर, टेलिग्रामवर, व्हॉट्सॲपवर भेटलेल्या असेल. तर ह्या सर्व गोष्टी काय मी थांबवतो, ओके, ह्या तुम्ही पाहिलेल्या. फक्त कामाचा आता डायरेक्टली बोलूया आपण. माझ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यासाठी आपल्याला इंग्लिश 40, 1 मिनिट, ठीक आहे. याला काय झालं रे, आम्ही जा लहान करायला हे होते मोठं. बरं पा, याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या पदासाठी आपण फॉर्म भरतो त्या पदाची पात्रता किती आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात माझ्या मित्रांनो, जिथं पदं आहेत या पदानुसार पात्रता दिलेली आहे. आणि ही पात्रता खूप महत्त्वाची आपल्यासाठी. पदं आणि त्या पदाशी संबंधित क्वालिफिकेशन आपल्याला फॉर्म भरताना खूप महत्त्वाचं. आपण चुकीचा फॉर्म भरू नका, फॉर्म रद्द होता.
जसं की तुम्ही पहिलं पद पाहता, याची वेतन श्रेणी दिलेली आहेत. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी असणे गरजेचं आहे. संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी, खेळासाठी योग्यता आणि त्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं पद कोणतं आहे? याचं काय बिघडलं रे? उपलेखापाल, मुख्य लिपिक, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करलेल्या उमेदवारांनी तो प्राधान्य देण्यात येईल. आदिवासी विकास निरीक्षकसाठी काय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करत असणाऱ्या उमेदवारांनी तो प्राधान्य देण्यात येईल. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक हे पाहू शकता, याला सर्वात जास्त पोरं अप्लाय करणार आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीच्या वेळेस प्राधान्य देण्यात येईल. लघु टंकलेखक याला सुद्धा भरपूर सारे पोरं अर्ज करणार आहेत. ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असेल, जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा वेग किमान 80 पाहिजे रे 80 शब्द प्रति मिनिट असेल, इंग्लिश लेखनाचा कमीत कमी 40 असेल, ओके, व मराठी लेखनाचा 30 असेल, तर असे प्रमाणपत्र धारित करत असेल तर माझ्या मित्रांनो त्यांना इथं अप्लाय करायला चान्स आहे. त्याचबरोबर अधीक्षक पुरुषसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कल्याण प्रशासक, आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. अधीक्षक स्त्रियांसाठी पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासनातील पदवी. गृहपालांसाठी पाहू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण विभाग, आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार इथं अर्ज करू शकतो. गृहपाल स्त्रियांसाठी सुद्धा सेम तसंच आहे. याचबरोबर आपल्याला काय म्हटलेलं आहे, ग्रंथपालाचं पाहून घ्या. ओके, SSC एक्झामिनेशन जे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असेल, ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेल्या परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं पसंती क्रमांक आहेत. ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत SSC एक्झामिनेशन पास केलेले आहे आणि लायब्ररीचे ज्यांच्याकडे अनुभव आहेत यांना इथं चान्स आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी ज्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये परीक्षा उत्तीर्ण केली यांना इथं अर्ज करू शकता. त्याचबरोबर कॉमरामन प्रोजेक्टर ऑपरेटर हे सुद्धा पाहू शकता तुम्हाला. ओके, इथं 12वी तुम्हाला पास केलेले अर्ज करू शकता तुम्ही. त्याचबरोबर पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करत असलेल्या शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनआरजिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान, ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वेतन श्रेणी 13 नुसार सांविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी डिसिप्लिन, ठीक आहे, काय याबाबत शासनाने तिच्याशी समतुल्य असलेल्या घोषित केलेल्या कोणतेही अर्थ धारण करत असलेले इथं उमेदवार अर्ज करू शकतात. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी पहा, शासनमान्य पहा. ओके, लघुलेखक म्हटलेलं आहे, परीक्षा पाहिजात. इंग्रजी शासनमान्य 120 शब्द प्रति शब्द मिनिट. इथं ज्या पोरांकडे ते आहेत तेच पोरं इथं अप्लाय करू शकणार आहे. निम्न श्रेणी, ठीक आहे, S15 माध्यमिक, इथं सुद्धा सेम तसं 100ची स्पीड मागितलेली आहे. आपल्याला अर्ज कुठं करू शकता, आपल्याकडे पात्रता आहे का या सर्व गोष्टीचा विचार करता नंतर फॉर्म भरू शकता. निवड प्रक्रिया, जाहिरात आली, जाहिरातीमध्ये तुम्हाला एक्झामची डेट येईल आणि एक्झामला जायचं आणि एक्झाममध्ये जो पोरगा पास होईल त्याच्यानंतर त्याच्या प्रकारे अशा प्रकारची काय प्रोसेस होणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे म्हणजे तुमची एकंदरीत आदिवासी विभागाची जी एक्झाम आहे ते ऑनलाईन होईल, CBT होईल. त्याचबरोबर तुम्हाला जसं की लेखी परीक्षेचं काय स्वरूप असणार आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता. खूप मोठी जाहिरात आहे ही, ठीक आहे. एकूण माझ्या मित्रांनो गृहपालांसाठी लेखी परीक्षा 200 आहे, स्त्रियांची सुद्धा 200, संशोधन सहाय्यकची सुद्धा 200, लेखापाल आणि विकास निरीक्षकसाठी 200.
ह्याच्यामध्ये 50-50चे 4 फॅक्टर्स आहेत. 2 तासासाठी तुम्हाला एक्झामचा वेळ आहे. किती? 2 तासाचा तुम्हाला परीक्षेचा वेळ असणार आहे. हे 5 पदं, ठीक आहे. त्यानंतर हे जे पदं आहेत बाकीची वरिष्ठ लिपिक, याचीसुद्धा इथपर्यंत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, त्याचबरोबर अधीक्षक, अधीक्षक ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल इथपर्यंत सर्व एक्झाम 200-200 मार्काची. फक्त लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लेखक यांची 100 मार्काची परीक्षा आहे. ज्यांना जो विषय 50 मार्काचा होता तो त्यांना 25 मार्काचा विषय झालेला आहे. एकदा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन याचीसाठी सुद्धा 200 कॅमेरामॅनची सुद्धा 200 मार्काची एक्झाम असणार आहे 120 मिनिटांमध्ये. परीक्षा शुल्क ओपनसाठी 1000 रुपये आणि कास्टमध्ये माझ्या मित्रांनो 900 रुपये दिलेले आहेत. कोणतेही अप्पर आयुक्त कार्यालयात असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल अर्जदाराने किंवा उमेदवाराने त्याची निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परीक्षेच्या आधी पोचायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जाहिरात आहे. 12 तारखेपासून अर्ज सुरू होत आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि फॉर्म भरायच्या आधी एकदा आणि 10दा चांगला विचार करायचा. आपण कुठं फॉर्म भरू शकतो, आपण त्याच्यासाठी एलिजिबल आहे का, आपली पात्रता आहे का, आपण त्याला फॉर्म भरू शकतो. नाही तर स्टेनोची एक्झाम आहे ना, आपल्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे फक्त, तर आपण त्याला अर्ज करायचा नाही, जेणेकरून आपण चुकीची माहिती दिल्याप्रकारे अशा पद्धतीचं होईल ते. ओके, तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. फायनली 12 तारखेपासून एक्झाम आपलं फॉर्मची डेट सुरू झालेली आहे आणि 2 नोव्हेंबरपर्यंत याची तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अंदाजित आपण डेट म्हणू शकतो नोव्हेंबरमध्ये याची एक्झाम शेवटी किंवा डिसेंबरमध्ये एक्झाम होईल. ओके, थँक्यू सो मच.